नमस्कार मंडळी, मी निशा म्हणजे कोकणी बालमाणूस तुमचं सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओत स्वागत करते. काल एक बातमी वाचली ती म्हणजे सोयाबीन पिकवायला 15,000 रुपये खर्च झाला आणि सोयाबीन विकून त्याचे 12,000 रुपये मिळाले. तर शेतकऱ्यांना सोयाबीनवर हमीभाव मिळायला हवा अशा प्रकारची काहीशी ती बातमी होती. बरेच लोक टीका करतात की शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या सवलती आहेत, सरकार शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबविते, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळते, तरीही शेतकरी नेहमी रडत का? तरीही शेतकरी आत्महत्या का करतात? तर आम्हाला नको आहे कर्जमाफी, आम्हाला नको आहेत योजना, आम्हाला नको आहेत सवलती. आमची म्हणजे शेतकऱ्यांची फक्त एवढीच माफक अपेक्षा आहे की आम्ही जे धान्य भाजीपाला कष्टाने शेतात पिकवतो त्याला योग्य दर मिळावा. आणि जर आमच्या कष्टांना योग्य दर मिळाला तर आम्हाला कशाला हव्यात सवलती आणि कशाला हवी आहे कर्जमाफी. तुम्हाला एक लेटेस्ट उदाहरण देते. गेल्या वर्षी दसऱ्याला झेंडूची फुलं साधारण 100 ते 120 रुपये किलोने होती. कारण दसऱ्याच्या आधी पाऊस झालेला आणि पावसामुळे बरीच फुलं कुसून गेली, त्यामुळे झेंडूच्या फुलांचं शॉर्टेज झालेलं आणि त्यामुळे झेंडूची जी फुलं आहेत ती महाग झालेली. यंदा दसऱ्याला पाऊस लागला नाही तर तीच झेंडूची फुलं 50 रुपये किलोने होती. दसऱ्याच्या आदल्या दिवशी 50 रुपये किलोने आणि संध्याकाळपर्यंत तीच फुलं 100 रुपयाला 3 किलो झालेली. झेंडूची फुलं पिकवायला म्हणजे ती झाडं लावून मोठी करायला, त्याला पाणी घालायला कितीसा खर्च आला असेल आणि ती फुलं काढून पुन्हा बाजारात विकत ठेवायला आणायला कितीसा खर्च झाला असेल, ह्याचा कोण हिशोब घालू शकेल का? बरं, 50 रुपये आणि 100 रुपये किंवा 120 रुपये हे जे दर आपण बघतो ना, हे व्यापाऱ्यांचे दर असतात, हे शेतकऱ्यांचे दर नाहीत. जेव्हा झेंडूची फुलं आपण 50 रुपये किलोने खरेदी करतो त्यावेळी शेतकऱ्यांकडून ते 20 फार तर 25 रुपये किलोने विकत घेतलेली असतात. आता तुम्हीच हिशोब घाला, 25 रुपये किलोने झेंडूची फुलं विकायला त्या शेतकऱ्याला किती फायदा झाला असेल. आणि ह्यासाठीच शेतकरी आत्महत्या करतात. आता बरीच लोक शेती सोडून शहराकडे जातात. जी गावाकडे आहेत ती आपला उदरनिर्वाह कशा प्रकारे करतात हे त्यांना माहीत. जे सुशिक्षित आहेत किंवा ज्यांच्या कोणतरी पाहुण्यातले मोठ्या पोस्टवर आहेत ते आपापल्या मुलांना, पुतण्यांना, भाच्यांना घेऊन जातात आपल्याबरोबर आणि नोकरीला लावतात, कारण शेतीत काहीही जम बसत नाही. पण जे अशिक्षित आहेत किंवा ज्यांच्याकडे वशिला नाही ती मुलं इथेच गावी राहतात आणि मग त्यांची लग्नही होत नाहीत, कारण शेतकरी मुलाला कोणीही मुलगी द्यायला बघत नाही. अशा कितीतरी अनेक अडचणी शेतकऱ्यांच्या आयुष्यात असतात. आपण म्हणतो शेतकरी जगाचा पोशिंदा, शेतकऱ्यांसाठी मोठमोठे शब्द वापरले जातात, शेतकऱ्यांसाठी सहानुभूती दाखवली जाते. नको आहे आम्हाला सहानुभूती. आमची इतकीच मागणी आहे की आम्ही जे काही करतो ना, जे काही आमचे कष्ट आहेत त्याला योग्य दर मिळावा. टीका करणारे खूप लोक असतात, हसणारे खूप लोक असतात की काय शेतकरी म्हणून रडत असता. शेतकऱ्यांची खरी परिस्थिती काय आहे ती त्यांना माहीत. आता इथेच अजून एक उदाहरण तुम्हाला देते. माडाचं जे छोटं रोप असतं त्याला आम्ही कवाता म्हणतो आमच्या मालवणी भाषेत. तर असेच कवाते आम्ही दरवर्षी लावत असतो, कारण दरवर्षी झाडं पडत असतात. तर साधारण 4 वर्षांपूर्वी लावलेला एक माडाचा कवाता बऱ्यापैकी मोठा केला. त्याला मोठा करण्यासाठी दरवर्षी किती शेण खत घालावं लागलं, किती पाणी द्यावं लागलं ते आम्हाला माहीत. आणि त्याला यंदा कीड लागली आणि ते कुसून गेलं. असं दरवर्षी नुकसान होतं. हे नुकसान कुठेही जमेत नाही. म्हणजे जेव्हा वादळ वारे होतात तेव्हा शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई मिळते, किंवा जर अशा प्रकारच्या संकटांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं, पूर आला, तर त्याची नुकसान भरपाई मिळते. ती पण खूपच अल्प प्रमाणात असते आणि सगळ्यांना मिळते असं नाही. पण अशा प्रकारची जी छोटी मोठी नुकसानं होत असतात ना, याचा हिशोब कुठेच नाही आहे आणि हा कोण बघतही नाही. काही दिवसांपूर्वी मी अशीच बाजारात गेले होते कुडाळला. तर तिथे काही बायका भाजी विकायला बसलेल्या. संध्याकाळची वेळ होती आणि त्यांच्याकडे एक मोठं तवसं होतं. तवसं म्हणजे काकडी जी खूप मोठी असते आकाराने, त्याला आम्ही तवसं म्हणतो. त्याचं दोंडाच बनवतात. तर ते तवसं मला घ्यायचं होतं. संध्याकाळ झालेली आणि त्या बाईला सुद्धा आपलं जे काही सामान आहे ते विकून लवकर घरी जायचं होतं. तर तिने मला त्या तवशाचे सांगितले 60 रुपये. मी पर्स उघडली आणि मी सहसा भाजी वगैरे घेताना, धान्य घेताना, शेतकऱ्यांकडून घेताना अजिबात भाव करत नाही, कारण मी सुद्धा शेतकरी आहे. मी माझ्या पर्समधून पैसे बाहेर काढले तर मी तिला 60 रुपये दिले तर तिने मला 10 रुपये आधीच रिटर्न केले हातातच, कारण तिला ते 50 रुपयाने विकायचं होतं, किंवा तिला असं वाटलं असेल की 60 रुपये आपण खूप महाग सांगितले
60 रुपये म्हटलं तर कोण घेणार नाही वगैरे, किंवा मी आधी पैसे बाहेर काढताना मी भाव करेन की नाही मला 50 द्या. मी काहीच न बोलता तिला पैसे दिले आणि तिनेही काही न बोलता मला 10 रुपयाची नोट परत केली. काकडी पिकवायला किती खर्च येतो हे कधीतरी स्वतः शेतात गेल्याशिवाय, म्हणजे आपण जेव्हा जातो ना, आपण त्यांची मेहनत बघतो, तेव्हा आपल्या लक्षात येईल की किती त्याला कष्ट आहेत, किती जपावं लागतं. जेव्हा आपला वेल मोठा होतो, त्याला एखादं फूल येतं, त्या फुलाचं फळात रूपांतर होतं, त्यावेळी किती आनंद होतो. आणि ती फळं काढून जेव्हा आपण आपल्या मुलांचं पोट भरतो ना त्याच्यावरती, तेव्हा तो आनंद आणखीच वेगळा असतो. आणि मग काही मोठे मोठे लोक मोठमोठ्या गाड्या घेऊन येतात, भाव करतात, 100 रुपयाची वस्तू अगदी 20 रुपयापासून मागायला सुरू करतात आणि मग शेवटी 40 रुपयाला घेऊन जातात. तर असं करू नका आणि शेतकऱ्यांवर हसू नका. मला बऱ्याच अशा कमेंट्स येत असतात की काय तू नेहमी शेतकरी शेतकरी म्हणून सांगत असते, काय तू रडत असतेस. तर शेतकऱ्यांचं जे काय खडतर आयुष्य आहे ना, हे जरी तुम्हाला वरवरून खूप छान असं दिसत असलं ना, तरी तसं नाही येते. वा वा, तुम्ही गावात राहता, वा तुमची शेती आहे, किती छान वातावरणात राहता, किती हिरवागार निसर्ग आहे. हे फक्त बोलायला सोपं आहे, हे प्रत्यक्षात इतकं सोपं नाही आहे. हे सगळं हिरवगार ठेवायला सुद्धा खूप कष्ट लागतात. काही दिवसांपूर्वी मी फोन घेतला, तुम्हाला माहिती असेलच, तर त्याही वेळी मला एक अशी कमेंट आली की यूट्यूबवर कमेंट आली की राजसाहेबांचं गुणगान गाऊन आणि शेतकरी शेतकरी म्हणून रडगाणं गाऊन तू शेवटी आयफोन घेतलासच. अर्थात ज्यांनी कमेंट केली त्यांनी राजसाहेब म्हटलं नाही, त्यांनी लिहिलं राज ठाकरेंचं गुणगान गाऊन आणि शेतकरी शेतकरी म्हणून रडत राहतेस आणि शेवटी आयफोन घेतलास. आणि वर असंही लिहिलं की गावात राहणारी एक शेतकरी मुलगी आयफोन घेऊ शकते, याच्यापेक्षा अजून अच्छे दिन काय असणार. आता त्यांचा म्हणण्याचा उद्देश वेगळा असेल, पॉलिटिकल हेतू असेल. माझ्या मनात तसं काही अजिबात नव्हतं, पण त्यांना कदाचित ते खटकलं असेल की मी राजसाहेबांचं नाव घेतलेलं मागे. पण मला एक सांगा, आता मी कुठल्याच पक्षाच्या विरोधात नाही आहे किंवा कुठल्याच पक्षाच्या सपोर्टमध्ये पण नाही आहे, पण मला एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे की मी आयफोन घेतला, ह्यात अच्छे दिन काय आहेत. आयफोनवर जे टॅक्सेस आहेत ते म्हणजे बोलण्याच्या पलीकडे आहे सगळं. किती टॅक्सेस आहेत, किती तुम्ही भरता हे तुम्हालाही माहिती आहे. अच्छे दिन आपण म्हणतो, पण हे अच्छे दिन कोणासाठी नक्की आहेत, सगळ्यांसाठी आहेत का. अजून एक उदाहरण देते तुम्हाला. पूर्वी मी नारळाच्या दरासंबंधी एक व्हिडिओ टाकलेला, त्यावेळी नारळाचा दर 8 रुपये होता. वर्ष होत आलं, आजही नारळाचा दर 8 ते 9 रुपयेच झाला. वर्षभरात बाकीच्या गोष्टींचे दर किती वाढलेत ते तुम्हाला माहिती असेलच. 8 ते 9 रुपये दरात नारळ घेणाऱ्याने सांगितलंय की तो नारळ पूर्ण स्वच्छ करून द्यायचा, म्हणजे नारळ सोलून त्याची वरची जी किशी असते ती काढायची, नारळ गुळगुळीत करायचा आणि द्यायचा, कारण तसे नारळ मशीनला लावून त्याचं खोबरं वेगळं करायला बरं पडतं. आता मला सांगा, नारळ पाडावकी म्हणजे नारळ जेव्हा आपण झाडावरून पाडतो ना, त्याचे दर साधारण 40 ते 45 रुपये आहे एका माडाचा. 100 माड जर तुमचे असतील तर त्याची पाडावकी किती रुपये झाली. त्यानंतर ते सगळे नारळ गोळा करून घरी न्यावे लागतात, त्याला मजुरी किती झाली. त्यानंतर ते नारळ सोलायला हवेत, म्हणजे त्याची सोलणावं ती किती झाली. त्यानंतर त्याची किशी काढायला हवी आणि किशी काढून झाल्यानंतर हे सगळे नारळ पुन्हा गाडीत भरून त्याची वाहतूक करून ज्या जागी नारळ द्यायचे, जिकडे विकायचे तिकडे नेऊन ते घालायचा खर्च किती रुपये झाला. आणि हे सगळं झालं नारळ तयार झाल्यानंतरचं. नारळ लागायच्या आधी त्याला जे काही खत पाणी घातलं त्याचा खर्च कुठे. आणि हा सगळा जर खर्च बघितला आणि त्याचा ताळमेळ घातला तर त्या शेतकऱ्याला किती रुपये फायदा झाला. आपण म्हणतो की शेतकरी नेहमी रडत असतो, शेतकरी आत्महत्या करतो, शेतकरी इतका सधन असून शेतकरी असं दाखवतो की तो खूप गरीब आहे. तर अशा लोकांना माझं एकच सांगणं आहे की तुम्ही शेतकऱ्यांचं आयुष्य फार नको पण 1 महिनाभर जगून बघा, कसं वाटतं ते सांगा. कारण एका दिवसात अनुभव नाही येणार, एका दिवसात लावलेलं झाड मोठं नाही होणार. महिनाभराचा वेळ काढा, शेतकरी बनून बघा, म्हणजे कळेल शेतकऱ्यांचं दुखणं काय आहे ते. शेतकरी मुलांची लग्न होत नाहीत हा एक वेगळाच प्रश्न आहे. आजकाल सगळ्या मुलींना गावाकडचे नवरे नको आहेत, शहराकडचे नवरे हवेत, नोकरीवाले नवरे हवेत. काही खूप कमी अशा मुली आहेत ज्या गावी राहायला तयार असतात. अर्थात मी मुलींची चूक म्हणत नाही, मुली शिकल्या पुढे गेल्या
पण मुलं जी आहेत ना, त्यांचं कसं झालं आहे माहिती आहे, लहानपणापासून त्यांना सांगण्यात आलं की तुला हे सांभाळायचं आहे पुढे, तुला शिकून काय करायचं आहे, तुला हे सांभाळायचं आहे. गावाकडच्या मुलांचा हाच प्रॉब्लेम असतो. जर एखाद्या आईवडिलांची शेती जास्त असेल तर मुलांना शेतीच्या कामात घेतलं जातं, मुलींना शिकायला पाठवलं जातं, कारण मुलींना लग्न करून दुसऱ्याच्या घरी जायचे. पण मुलगा हा आपला पुढचा वारसदार आहे, वंशाचा दिवा जसं म्हणतात. त्यामुळे त्याला आपली जमीन जुमला झाडं पेडं सांभाळायला हवी. त्यामुळे त्याला हे सगळं ह्याच्यात लक्ष त्याचा घातला जातो, शेतीत घातला जातो. त्यामुळे काय होतं की मुलगा इथे अडकून पडतो. त्याला ते वाढवणं शक्य झालं तर ठीक, जर त्याला आपली प्रॉपर्टी वाढवता नाही आली तर तो आहे त्याच्यातच गुदमरून पडतो. आणि मग ह्या उत्पन्नात अशा प्रकारच्या परिस्थितीत कुठला बाप आपली मुलगी देईल अशा मुलाला? सगळ्या वडिलांना वाटतं की आपली मुलगी चांगल्या घरात पडावी, आणि त्यामुळे शेतकरी मुलांची लग्न होत नाहीत. आमच्याकडे अशी कितीतरी मुलं आहेत ज्यांची अजून लग्न झालेली नाही आहेत. साधारण 40-42 वर्षांचे तर झालेत, तरीही त्यांची लग्न होत नाही आहेत. ह्याला जबाबदार कोण? यासाठीच शेतकरी जे पिकवतात, शेतकऱ्यांचा जो काही भाजीपाला धान्य आहे त्याला योग्य दर मिळाला तर हे सगळेच प्रश्न मिटतील, असं तुम्हाला वाटत नाही का? तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. तोपर्यंत पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र. हे बघा, हे माडाचं झाड आहे, म्हणजे कवातं साधारण 3-1 वर्षांचं झालं आहे, आणि आता हा असं मरून पडलं आहे.